नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे कस्तुरी आणि लेखक आहेत यश. याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया कथेकडे. कस्तुरी, माझी जिवलग मैत्रिणीची कथा. कस्तुरी ही कल्याणीची आत्या. मी तिला लहानपणीपासून पाहत आली आहे. माझ्या घरानंतर 4 घरं सोडली की कल्याणीचं घर आहे. माझ्यासारख्या तिच्या घरी फक्त आईबाबा नाहीत तर भला मोठा गोतावळा आहे. तिचे आजी आजोबा, आई वडील, 2 काका, 2 काकू, 2 सख्खे भाऊ आणि 2 काकांचे प्रत्येकी 2 असे 4 चुलत भाऊ आणि हो, कस्तुरी आत्या, अशी एकूण 16 माणसे. कस्तुरी तिच्या बाबांहून देखील मोठी बहीण, पण अजूनही काय दिसते. आहा, याही वयात ती नुकत्याच कोशातून बाहेर पडलेल्या फुलपाखरागत टवटवीत आहे. तर तरुणपणी काय असेल, मला नेहमी वाटायचं. तिच्या आरसपानी रूपाचा स्त्री सुलभ हेवा न वाटला तर नवलच. कस्तुरी आत्या, नितळ गोळा रंग, मधासारखे डोळे तेही टप्पोरे, धारदार नाक, उंच बांधा काळेभोर केस, अशी सगळी रूपाची खाणच घेऊन जन्मली होती. या उलट ती त्या घरातील आहे की नाही हा संभ्रम पडावा एवढे बाकीचे घरातले दिसायला अतिसामान्य. त्यातल्या त्यात कल्याणी तेवढी तिच्यासारखी वाटायची. पण कस्तुरी आत्या काकणभर सरसच होती. कस्तुरी आत्या म्हणजे एक जिवंत शिल्प होती, शब्दशः आणि अर्थशः देखील. गेली 40 वर्ष ती एखाद्या पुतळ्यासारखी शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिची आई अर्थातच कल्याणीची आजी तिला जे सांगेल तेवढं आणि तेवढंच ती कृतीतून व्यक्त होई. म्हणजे कस्तुरी जेवून घे असं आजीने सांगितलं की पानात वाढलेले कस्तुरी जेवायची. कसलीही चव नाही, पुन्हा मागणार नाही की काही टाकणार नाही. कधी स्वतःहून भूक लागली म्हणणार नाही, दिलं तर खायची. कस्तुरी स्नान करून घे म्हटलं की ती यांत्रिकपणे स्नान करायची. पण कपडे बदलायला नेलेत की नाही याचीही तिला शुद्ध नसे. म्हणून आजी प्रत्येक क्रिया तिला स्टेप बाय स्टेप सांगायच्या. कस्तुरी, हे कपडे मोरीत खुंटीला लाव, पाणी काढलं आहे, स्नान नीट साबण लावून कर, मग अंग कोरडं कर टॉवेलने आणि हे कपडे घालून ये. हे असंच वर्षानुवर्षे चाललं होतं. लहानपणी मला गंमतच वाटायची, काय हे केवढ्या घोड्या बाईला सांगतायत सगळं. पण मग तिला कसलासा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती अशी झाली आहे हे कल्याणीकडून कळलं आणि तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. कस्तुरी आणि कल्याणी आपापल्या पिढीतील एकुलत्या एक लेकी, पण नातं मात्र विळ्या भोपळ्याचं. कल्याणी कस्तुरी आत्याला का कोण जाणे मुळीच आवडत नसे आणि कल्याणी उगाच तिचा रागराग करायची हे असं आपलं मला वाटायचं. कल्याणी कधीही कस्तुरी आत्याबद्दल फार बोलायची नाही. कुणी भोचकपणे विचारलं तर विषय टाळून द्यायची. बाकी कस्तुरी आत्या अगदी निरुपद्रवी, बिनविषारी होती. तिला फार बाहेर येऊ देत नसत. सगळ्यात आतल्या एका खोलीत तिला जवळपास नजर कैदेतच ठेवत. स्वतःहून जागचे न हलणाऱ्या कस्तुरीसाठी एवढा पहारा कशासाठी होता कोण जाणे. एरवी आम्ही सगळ्या गल्लीतल्या समवयस्क 8-10 जणी एकत्र खेळत असायचो. आम्ही बरेचदा मंदिरात खेळायचो, कधी माझ्याकडे कधी दुसऱ्या कुणाहीकडे. मात्र कल्याणीकडे खेळायची फारशी वेळच ती येऊ देत नसे. म्हणजे कल्याणीला तिच्या घरी खेळायला नको असावे. कधी आम्ही तिला बोलवायला गेलो तर ती लगेच बाहेर पडे आणि बाहेर कुठेतरी खेळायचे ठरवत असे. कल्याणीची आई, आजी, काकी तशा प्रेमळ होत्या. गेली की हातावर लाडू, वडी, चकली काहीतरी खाऊ मिळतच असे. तरी कल्याणीला कधी एकदा तिथून बाहेर पडते असे व्हायचे. ह्याचे कारण कदाचित कस्तुरी आत्या असावी. मला कधीही कस्तुरी आत्याचा राग आला नाही. उलट मला ती परीकथेतील शापित अप्सरा वाटायची. बिचारी कस्तुरी नावाच्या या देखण्या गूढ कथेतील शापित नायिकेबद्दल अनेक सुरस दंतकथा गावात प्रसिद्ध होत्या. कुणाच्या मते तिला भूताने झपाटले होते तर कुणी म्हणायचं चेटूक करणी केली. काहींच्या मते एका मांत्रिकाने तिला वश केले तर काही म्हणत तिने नकार दिलेल्या एका मुलाने आत्महत्या केली आणि त्याच्या भूताने तिला सतत भीती दाखवून वेड लावले. मला तरी त्या साऱ्या कथा तद्दन रचलेल्या वाटत होत्या. मुळात कस्तुरीला मानसिक उपचारांची गरज असताना तिला ते प्रतिष्ठेचा प्रश्न करून दिले गेले नाहीत हे माझे ठाम मत होते. तसेही वर्षानुवर्षे समाजात मिसळण्याची संधी न देता एखाद्या व्यक्तीला जवळपास कोंडून ठेवल्यावर निराळे काय होणार.
वेळ लागेल नाही तर काय. कल्याणीला मी उत्सुकतेने कितीदा विचारले, पण ती कधीही आपल्या कस्तुरी आत्याबद्दल काहीच सांगायची नाही. तिला घरात तशीच सक्त ताकीद मिळाली होती हे मात्र ती बोलता बोलता सांगून बसली. मी आणि कल्याणी अगदी खासमखास मैत्रिणी. आमची काहीतरी गुपिते एकमेकींना अगदी सहज सांगायचो. पण हे काहीतरी विचित्र प्रकरण होतं नक्की. पौर्णिमा अमावस्या असली की कस्तुरी आत्याला चक्क खोलीतच बांधून ठेवलं जाई. या दिवसात ती बेभान होत असे आणि दिशाहीन धावत सुटायची. हे सगळं त्यांच्या घरातील कामवाल्या मावशींनी आईला सांगताना मी ऐकलं होतं. पुढे आम्ही सगळ्याच मैत्रिणी वयात येण्याच्या टप्प्यावर असताना आमच्या सगळ्यांच्या आईंनी कल्याणीच्या घरी जायला बंदी केली. नाही म्हणजे नाही, एकदा सांगितलेलं नीट लक्षात ठेव. कल्याणी माझी खास मैत्रीण म्हणून आई वारंवार माझ्याकडून गिरवून घेऊ लागली की तिच्याकडे मुळीच जायचं नाही. आम्हाला कुणालाच ह्यामागचं कारण मात्र सांगितलं गेलं नव्हतं. मी आईला खोदून खोदून विचारलं तर लहान आहेस अजून, मोठी झाल्यावर कळेल असे तात्पुरते उत्तर देऊन गप्प केले होते. कल्याणी मात्र आवर्जून यायची, भेटायची. पुढे आमच्या शिक्षणाच्या वाटा बदलल्या. मी शहरात गेले पण कल्याणी गावातच राहून काही बाही कोर्सेस करत होती. तिला तशीही फार अभ्यासाची आवड नव्हतीच म्हणा. मात्र माझ्याशी असणारी मैत्री तिने कायम ठेवली होती. मी तिच्या घरी जात नव्हते यामागचं कारण तिला नक्की माहीत असावं. तिने त्याबद्दल कोणतीही अडी मनात बाळगली नव्हती. एके दिवशी मोठ्या आनंदाने आईने मला तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं. खूप छान तालेवार ठिकाण, राजबिंडा नवरा मिळाला होता तिला. तिचं रूपही तसं आरसपानी होतंच की कुणीही प्रेमात पडावं. मी गावी जाताच ती स्वतः येऊन मला आमंत्रण देऊन गेली. अगदी 4 दिवस आधीपासूनच मदतीला येण्याचंही 4-4 वेळा आईला ती म्हणाली. ती गेल्यावर आईने स्पष्ट शब्दात सांगितलं, तुझी मैत्रीण आहे मान्य, पण तेवढं जा आणि मुख्य म्हणजे दिवसा उजेडी जायचे आणि तिन्ही सांजेपूर्वी परतायचे. आजवर मी कधीही आईला याविषयी काहीच विचारले नव्हते. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आई आता तरी सांग ना गं, आता मी मोठी झाली बघ. तुझ्या भाषेत ताडमाड वाढले. तिकडे माझ्या रूमवर एकटीच तर राहते ना मी. मग सांग ना सगळं तिच्याबद्दल. काहीच न कळून आई म्हणाली, काय सांगू आणि कुणाबद्दल? कस्तुरीबद्दल. काही क्षण विचार करून ती उत्तरली, आता कुठून सांगू बरं? तरुणपणी त्या कस्तुरीबरोबर काहीतरी अघटित प्रकार घडला आहे. रूपच तसं, दुर्दैव म्हणायचं. पण अजूनही ते जे काय असेल ते त्यांच्या घरात आज तिच्यासोबत. अमावस्या पौर्णिमा आली की ते प्रभावी होतं. मग ती बेभान होते. आई म्हणाली. ही जे काही ते काहीची भाषा मला काही समजली नाही. फक्त एवढंच कळलं की काहीतरी आहे जे आपल्या अक्कलना पल्याडचे आहे. आपल्याला काय करायचे त्याचे, असे नेहमीप्रमाणे म्हणत मी कामाला लागले. काही दिवसांनी कल्याणीच्या दारात मांडव पडला. एकुलती एक लेक म्हणजे लग्न अगदी थाटामाटात होणार होते. चुडा भरायच्या दिवशी सकाळीच कल्याणीचा निरोप आला. कित्येक वर्षांनी मी तिच्या घरी गेले होते. कल्याणी खूप आनंदात होती आणि त्या सुखाचं आगळं तेज तिच्या मनातून चेहऱ्यावर जणू नाचत होतं. हाताला धरून कल्याणी मला तिच्या खोलीत घेऊन गेली. मग तिच्या साड्या, दागिने, सासरच्या भेटी सारे उत्साहाने दाखवू लागली. लग्नासाठी म्हणून तिने गडद गुलबक्षी शालू निवडला होता. त्यावर वेलबुट्टी फार नाजूक सुरेख होती. तिने आरशासमोर उभे राहून शालू स्वतःभोवती धरत मस्त गिरकी घेतली. मग माझे दंड गदागदा हलवत म्हणाली, हा शालू घेतल्यापासून मला अगदी घाईच झाली आहे लग्नाची. कधी एकदा नेसते असं झालंय. कल्याणी अजूनही तेवढीच भाबडी आणि अल्लड होती. तेवढंच आम्हाला तिच्या धाकट्या काकींनी बाहेर बोलावलं. गप्पा नंतर मारा ग, आधी बाहेर या बघू. मानाच्या सुवासिनींच्या बांगड्या भरायच्या आहेत, काकी म्हणाल्या. आणि असं म्हणत खून करत त्यांनी कल्याणीला त्यांना नमस्कार करण्यास सांगितले. मांडवाच्या मध्यभागी सुरेख चौरंग मांडला होता. त्याभोवती फुलांची आरास केलेली होती. सगळ्या कल्याणीला चिडवू लागल्या. हास्य विनोदात रममाण झाल्या. तिला गर्भ रेशमी हिरवा कंच चुडा तर हवाच होता. त्याबरोबर लग्नानंतर घालायला तिच्या साड्यांच्या रंगानुसार मॅचिंग बांगड्याही तिने निवडल्या. आता स्त्रिया शकुनाची गाणी म्हणू लागल्या आणि नवरीला चौरंगावर बसवणार इतक्यात आतून कस्तुरी आत्या बाहेर आली. नखशिखांत नटलेली. तिने कल्याणीचा गुलबक्षी
शालू आणि सगळे दागिने घातले होते. चेहऱ्यावर एक वेडगळ हास्य होतं. ती थेट चौरंगावर जाऊन बसली आणि हात पुढे करत स्वतःला हिरवा चुडा भरण्याविषयी खुणावू लागली. कासारीन आणि इतर स्त्रिया घाबरून मागे सरकल्या. सगळ्या कार्यक्रमाचा रंगच उडाला. गाणाऱ्या स्त्रिया एकदम गप्प झाल्या. स्मशान शांतता पसरली. आपण इतके दिवसांची जी शालू नेसायची वाट पाहतोय तो हिने नेसलेला सुद्धा. हे पाहताच कल्याणीचा पारा चढला. तिचे डोळे अपमान, दुःख, संताप यांनी भरून वाहू लागले. घरातले सगळे भराभर गोळा झाले. कल्याणीच्या आजीने कस्तुरीला आत चलण्याविषयी विनवले, पण बांगड्या भरल्याशिवाय ती उठायला तयारच होईना. शेवटी आजी सावरून घेत म्हणाली, बाळा कल्याणी, तुला माहिती आहे ना ती आजारी असते. आपलीच आहे ना, भरू दे तिला आधी. असं म्हणत कासारणीला त्यांनी बांगड्या भर म्हणून खुणावले. एव्हाना कल्याणीचं दुःख आणि संतापाचा बांध फुटला होता. ती रडता रडता संतापाने कस्तुरीच्या अंगावर धावून आली. उठ, उठ इथून. किती वर्ष पाहते मी तुझी नाटकं. सतत तुझं कौतुक. तू बिचारी, तू आजारी आणि मी मात्र सतत सगळं समजून घ्यायचं. उठ आधी आणि दे तू शालू दे माझा. 2 मांजरींनी एकमेकांवर धावून जावं तसं घडलं काहीसं. एरवी गप्प असणारी कस्तुरी आत्याही ओरडली, नाही देणार, हे माझं आहे, लग्न आहे माझं उद्या. असं काही बाई बरळली. टाळ्या वाजवत ओरडू लागली, बापरे, हिला बोलता येतं तर. आजींनी पुन्हा सावरून घ्यायचा दुबळा प्रयत्न करत म्हणाल्या, जाऊ दे कल्याणी बाळा, तू बांगड्या भर, मी समजावते तिला बरं. कल्याणीच्या अंगाची आता संतापाने लाही होत होती. तिला फार संताप येत होता. लहानपणीपासून पाहतेय मी. हिच्यामुळे एक मैत्रीण नाही मला. सतत लोक तिरस्काराने आणि संशयाने पाहतात. आणि आज तर माझा शालू माझे सगळे दागिने घातले. असेच सगळे सुखाचे क्षण ओरबाडून घेतले आहेत हिने माझे. आजीचाही आता संयम सुटला. आजी म्हणाली, कल्याणी, केव्हापासून ऐकते मी. ही काय म्हणते सारखी. आत्या आहे ती तुझी. आजी दरडावून म्हणाली कल्याणीला. ही माझी कुणीही नाही. म्हणत आणि रडत पाय आपटत कल्याणी तिच्या खोलीत धावत गेली आणि धाडकन तिने दार आतून लावून घेतलं. कल्याणीची आई एकत्र कुटुंबात दबलेली, शांत, समजूतदार, शांत नेहमी राहणारी जबाबदार स्त्री, पण तिचाही संताप झाला असावा. तीही म्हणाली, माझ्या लेकीला दूषणही देऊ नका सासूबाई. तुमची तरुण लेक तुम्हाला सांभाळता आली नाही. त्याची शिक्षा आम्हाला का. कल्याणीची आई संतापाने म्हणाली. काडकन सासूने कल्याणीच्या आईच्या कानाखाली आवाज काढला. आम्ही सगळे अगदी दगड होऊन पाहत होतो. कल्याणीची आई आता गप्प बसणार नव्हती. तुमच्या ह्या पोरीपायी आम्ही सगळ्यांनी खूप भोगलं आहे. आमच्यापर्यंत होतं तोवर सगळं ठीक होतं. मात्र आता माझ्या लेकीच्या सुखाला डसते ही नागिन. मी आता ऐकणार नाही. सांगून ठेवते, हिच्या तमाशामुळे जर माझ्या लेकीचं लग्न मोडलं तर मी जीव घेईन, नाहीतर जीव तरी देईन. कल्याणीच्या दोन्ही काकू तर अक्षरशः थरथरत उभ्या होत्या. कोणीतरी ज्येष्ठ स्त्रीने सगळ्यांना उलट पावली परतण्याची खूण केली. आम्ही आपापल्या घरी परतलो. भरल्या मांडवात नवरीला शकुनाचा चुडा भरलाच नव्हता. हे काय भलतंच. सगळीकडे एकच चर्चा सुरू होती. लग्न 2 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. आता काय होणार. लोक म्हणत होते, या घरात वरात आलेली साहत नाही. कुणास ठाऊक काय होणार होतं पुढे. बांगड्या भरायच्या वेळी कल्याणीच्या लग्नाच्या मांडवात जो काही तमाशा झाला होता तोच विषय गावातील ब्रेकिंग न्यूज होता. प्रत्येक ओसरी आणि ओट्यावर याचीच चर्चा रंगली होती. गावातील सगळ्या सासवा आणि सुना कडाडून वाद घालत होत्या. तमाम सासूवर्गाच्या मते कल्याणीच्या आईचे आणि तिचे चुकलेच होते. जरा सांभाळून घेता येत नाही.
तुम्हा आजकालच्या मुलींना केवढा ग बाई तो तमाशा, एवढा राग नवरीला शोभत नाही अगदी. उद्या सासरी कुणाकुणाशी पटणार नाही हिचं. तमाम सासू वर्गाच्या मते हे असे त्यांचे म्हणणे होते. एक सासू तावातावाने म्हणाली, दुसरी तिचीच री ओढत, माय तशी लेक. कल्याणीच्या आईचा काय हा अगोचरपणा. एक तर बिचाऱ्या कस्तुरीच्या आईने आयुष्यभर किती भोगलंय. सून पार्टी हिरिरीने पुढे येत म्हणाली, बिचारी तर कल्याणीची आई आहे हो. किती वर्ष सोसलं सगळं निमूटपणे. आपल्या लेकीवर आलं तसं बोलली. काय चुकलं सांगा बरं. दुसरी कुणाची तरी नवीन लग्न झालेली सून लगेच म्हणाली, म्हणजेच करवादली, कल्याणीचं तरी काय चुकलं हो. ही अशी वेडसर बाई आयुष्यभर केलीच ना सहन. लग्नाची स्वप्ने असतात प्रत्येकाची. किती सोसायचं तिने आणि का म्हणून. मला या सासूसून आखाड्यात अजिबात रस नव्हता. कुणाचं काय चुकलं याची निरर्थक चर्चा करून काय साध्य होणार होतं. या वादातील खरी मेघ तर भलतीच होती. कल्याणीच्या घरच्या कामवाल्या मावशी तर BBC झाल्या होत्या. प्रत्येकीकडे त्यांना चहा पान सुपारीला बसवून काय झालं ते जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. शेवटी समाज म्हणजे तरी काय हो. कुणाच्या तरी दुःखावर टपून बसलेली गिधाड, दुसरं काय. तर कामवाल्या बाईंकडील माहितीनुसार कल्याणीची आई आणि कस्तुरीची आई यांच्यातल्या वादाचं मूळ होतं कस्तुरी आत्या. कस्तुरीचं आजारपण खरं सांगून कल्याणीचं लग्न करावं. आपण काहीही लपवून ठेवू नये, सगळे स्पष्ट असावं, असे मत आजीबाईंचे उर्फ कस्तुरीच्या आईचे होते. त्यापाठी त्यांचे नातेवरील प्रेम हे कारण होतेच. कल्याणी काही परकी नव्हती, त्यांची सख्खी लाडकी नातच तर होती. उद्या सासरच्या मंडळींना कळले आणि त्यांनी कल्याणीला परत पाठवले तर जन्माचे नुकसान होईल तिचे, अशी आजीची दूरदृष्टी सांगत होती. शिवाय लग्न पार पडेपर्यंत कस्तुरीला लपवणार तरी कुठे, हाही मोठा प्रश्न होताच. तर कल्याणीच्या आईची बाजू दुसरी होती. तिची आईची बाजूही योग्य होती. त्यांनी सुरुवातीला खरे सांगून लग्न जमवण्याचा प्रयत्न केला होता, पण हे आत्याच्या वेडाचं ऐकलं की कुणी होकारही देईना. मग त्यांनी परस्पर आपल्या बहिणीकडे कल्याणीचा दाखवण्याचा कार्यक्रम करून सुपारी फोडून टाकली. आता सासूने तेवढं लग्न होईतो कस्तुरीला सांभाळावं एवढीच कल्याणीच्या आईची अपेक्षा होती. पण लग्नाची चर्चा सुरू झाली आणि कस्तुरी जशी काही पेटूनच उठली. या सगळ्यात कल्याणीच्या बाबांची आणि आजोबांची अवस्था भयंकर अवघड झाली होती. दोन्ही मुली आणि त्यांची आई एकमेकांसोबत उभ्या ठाकल्या होत्या. बळी कोणाचाही गेला तरी नुकसान त्यांचंच होतं. कल्याणीच्या आईनेही स्पष्ट शब्दात सगळ्या घरात सांगितलं. तिने असं सांगितलं की जोवर माझ्या लेकीची पाठवणी होत नाही तोवर मला घरात कस्तुरी नकोय. माझ्या पोरीवर मला तिची सावलीही नकोय आणि हे मी शेवटचं बजावते आहे. नाहीतर मी जीव देईन. शेवटी काय नातेवाईकांकडे पुरुष मंडळींनी निर्णय घेतला की बाजूच्याच गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे कस्तुरीला घेऊन आजीने राहायला जावे. लग्न लागले, सगळे नीट पार पडले की परत यावे. दरम्यान कुणी विचारलं आजीबद्दल तर तब्येत बरी नसल्याचे सांगावे. आता कल्याणीचं लग्न निर्विघ्न पार पडेल अशी आशा सगळ्यांना वाटू लागली. पण गोष्टी एवढ्या सोप्या नसाव्या. अचानक संध्याकाळी कोलाहल झाला. कल्याणीला ॲम्ब्युलन्समध्ये घालून मोठ्या हॉस्पिटलला हलवण्याची धावपळ सुरू होती. घरातील कुणालाच कसली शुद्ध नव्हती. कल्याणीची आई छाती पिटून रडत होती. पुरुष मंडळी धावाधाव करत होते आणि या सगळ्याच्या पाठीमागे गडगडाटी खदाखदा हसत कस्तुरी उभी होती, एका पायावर एका कोपऱ्यात भिंतीला टेकून. तिच्या अंगावर साडी नव्हती, नुसता परकर आणि ब्लाऊज. आधीच ते वेडसर भाव, त्यात हे असलं काहीतरी.
आम्ही मनातून चरकलोच. कस्तुरी आवेगाने माझ्या दिशेने येत आणि बोट नाचवत म्हणाली, ए ए तूच ना तू. तुझ्या मैत्रिणीचं लग्न मोडलं. असं म्हणत ती माझ्या दिशेने बोट करत होती आणि पुन्हा गडगडाटी क्रूर हास्य केलं तिने. रडायचं नाही तुला? हां हां, मोडलं रे मोडलं. असं काहीतरी विचित्र ती बडबडत होती. अगदी वेडसं रूप दिसत होतं तिचं. आणि असं म्हणत कस्तुरी टाळ्या वाजवू लागली. अरे देवा, म्हणजे ही वेडी नाही आहे तर? बापरे, हिला कल्याणी माहीत आहे, तिचं लग्न कळतंय, ते मोडलंय हेही उमजतंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मलासुद्धा ओळखते तिची मैत्रीण म्हणून. भयंकर भयंकर आहे हे. ही कस्तुरी वेडसर नक्कीच नाही. माझ्या चेहऱ्याकडे ती एकटक पाहत होती. जणू काही तिला चेहरा वाचता येतो. सर्कन काटाच आला अंगावर माझ्या. आणि पुन्हा ती म्हणाली, नाही नाही, वेडी नाही मी. ती ती मला म्हणाली, तुझी मैत्रीण दीड शहाणी कुठली? शालू दे म्हणाली. तिचा शालू तिचा नव्हताच. तो माझा होता तो शालू, असं ती माझ्याकडे म्हणत होती. यावेळी तिचा आवाज भेसूर आणि कर्कश होता. भांड्यावर ओरखाडा उमटावा अगदी तसा. दात ओठ खात ओरडत असणाऱ्या कस्तुरीचे डोळे लालबुंद झाले होते. ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे एकटक पाहत होती. तेवढ्यात अचानक वीज चमकावी तशी मी भानावर आली. आईने माझ्या हाताला झटकन ओढत मला घरी नेलं. नखशिखांत गोमूत्र शिंपडलं, आंघोळ घातली आणि देवापुढे दिवा लावला आणि काही मंत्र जप जाप्य केले, जेवेपर्यंत मी आणि तिने चकार शब्द काढला नाही तोंडातून. नंतर मात्र मी कल्याणीची चौकशी केली. तेव्हा आईने स्पष्टपणे मला मी या प्रकरणात लक्ष घालू नये असे अगदी खडसावून सुनावले. कळलं ना आज तुला मी का नाही म्हणत होते तुला ते? आई मला म्हणत होती, अगदी खडसावून मला सुनावत होती. कळलं का तुला आज मी का नाही म्हणत होते ते? तिने सांजेला जाऊ नकोस हजारदा सांगितले तुला, पण तुझा आगाऊपणा, भोचकपणा काही कमी होत नाही. आई, अगं, कल्याणी मैत्रीण आहे माझी. कशी आहे ती, काय झालं होतं, एवढं तरी सांग ना. मला कल्याणीची खूप चिंता लागून राहिली होती आणि मी आईला विचारत होते. आई बाबांकडे वळत म्हणाली, उद्या सकाळच्या पहिल्या गाडीने हिला रवाना करा. आता मी सांगेपर्यंत गावी यायचं नाही तू. नाही म्हणजे नाही. आई मला म्हणाली. बाबांनी मला डोळ्यांनीच शांत राहण्याची खूण केली. जेवणानंतर शतपावली करताना बाबा सांगू लागले, शेजार धर्म म्हणून मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो होतो. काही मदत हवी असल्यास सांगा असेही सांगून आलो. बाबा मला म्हणाले, मात्र हे आईला कळू देऊ नकोस, ती काळजी करत बसेल. बाबा म्हणाले तसं मला किती बरं वाटलं म्हणून सांगू. मी कल्याणीसाठी काहीच केलं नाही ही टोचणी माझं मन खात होती. तिला नेमकं झालं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील होतीच. कल्याणीने हातांच्या शिरा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वरपांगी तरी दिसत होते. जखम खोलवर झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. देवाला तिला बरं कर म्हणत हात जोडून मी निद्रेच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी चहाच्या वेळी मी आईला कल्याणीच्या घरी फिरकणारसुद्धा नाही असं वचन दिलं आणि माझा मुक्काम वाढवून घेतला. दुपारची कामे उरकल्यावर बायकांच्या बैठकीत कस्तुरीशिवाय दुसरा विषय असणे शक्यच नव्हते. त्याचवेळी त्यांच्या घरची कामवाली बाई घाबरी होत आली.
ती कामवाली बाई पुढे सांगू लागली. लोटीभर पाणी आणि गोटभर चहा प्यायल्यानंतर ती कामवाली बाई बोलू लागली. आता काय सांगू माय, ती येडी मुक्यावानी गरीब गाय जणू बसून राहो सारा दिस बसून राहे. पण तुम्हाले सांगतो, आता 2 दिस झालं चुरू चुरू बोलतीया. ईश ईश ओकते मेली नागिन, ईश ओकते ईश. कामवाली बाई सर्वांना सांगत होती. तिच्याचकडून समजलं. कल्याणीने तिचा शालू आणि दागिने मागितले तर कस्तुरी आत्या देणार नाही म्हणाली. दोघींचे वाद भांडणे भरपूर झाली. भांडणे पेटली. कस्तुरीच्या आईने तिला खूप समजावले, देऊन टाक तिचे दागिने शालू. शेवटी रागारागाने सगळे दागिने काढून कस्तुरीने ते विहिरीत नेऊन फेकले. त्यानंतर शालू सोडून त्याच्या कल्याणीसमोर चिंध्या चिंध्या केल्या. तुझं लग्न होणारच नाही आहे, मोडणार आहे, मी सांगते मोडणार आहे, अशी कस्तुरी आत्या सारखी सारखी म्हणत होती. आणि असे म्हणत म्हणत ती कस्तुरी आत्या टाळ्या वाजवत नाचू लागली. हे दृश्य इतकं भयावह होतं की सांगतानाही त्या कामवाले बाई लटालटा कापत होत्या. नेमका त्याच वेळी कल्याणीच्या सासरचा कोणाचा तरी फोन आला. सगळ्या वराडाची गाडी दरीत कोसळली होती. कोण जिवंत आहे कोण मेलं हेही फोन करणाऱ्याला काही सांगता येणं त्यावेळी शक्य नव्हतं. कल्याणीच्या काकांनी तिकडे धाव घेतली आणि इकडे कल्याणीने हाताच्या शिरा कापून घेतल्या. कल्याणी मृत्यूशी झुंज देत होती. अभावितपणे कोणीतरी बोलून बसलं. कल्याणी तिकडे मृत्यूशी झुंज देत होती आणि अभावितपणे कोणीतरी बोलून बसलं. त्यात आज नेमकी पौर्णिमा. सगळ्यांच्या डोळ्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. एक बऱ्याच वयस्कर आजी होत्या कमळाबाई. त्या म्हणाल्या. त्या असं का म्हणाल्या आणि कस्तुरी आत्याचं नेमकं असं वागण्यामागचं रहस्य काय होतं हे जाणून घेण्यासाठी भाग 2 लवकरच येत आहे. तोपर्यंत जर तुम्हाला भाग पहिला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी स्टोरी कथालेखन हा चॅनेल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल ओकेवर सेट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.